माझी शब्द हा काही जास्त आवडणारा शब्द नाहीये बरं, खूप रुतणारा शब्द आहे. पण जेवढेही माझी आमदार इथे उपस्थित आहे, जेवढे पदाधिकारी आहे, त्यांना सगळ्यांचे मनापासून नमस्कार करते. आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे महत्त्वाचा अंग जर कोणी असन, हे मोजके आहे पण सगळ्यात महत्त्वाचा अंग जर भारतीय जनता पार्टीचा कोणी असन, ते सगळे खाली बसलेले जेवढेही कार्यकर्ता आहे, ते इथून ते धारणीचे शेवटचे गावापर्यंत सगळे लोक कार्यकर्ता इथे पोहोचलेले आहे. दादा, आपल्याला जास्त काही दाखवण्याची गरज नाही आहे. हे कार्यकर्ता जे तडमडीनी पोटतिडकीनी कामं करतात, जेव्हा भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात होती तेव्हा स्वतःचे डब्बे हातात घेऊन कार्य करणारे बरेचसे लोक या खाली पदावर आणि बरेचसे वरती मंचावर बसलेले आहे. या 2024 ची जी लोकसभाची इलेक्शन झाले, आज अधिवेशन आपण घेतलेलं आहे की आपण सगळे एकत्रित राहिलो पाहिजे, कार्यकर्तांनी कसं काम केलं पाहिजे. मी खूप नवीन आहे या पक्षात, पण 5 वर्ष जेव्हा खासदार होती या पक्षाला तेवढेच डेडिकेटेडनी मी खासदार म्हणून इमानदारीने काम केलं. रवीजी युवा स्वाभिमानचे आमदार असताना सुद्धा गेल्या 10 वर्षापासून दादा सोबत आहे. आणि एक निष्ठाने ज्याच्या सोबत आहे, या रक्तात एवढी इमानदारी आहे, ज्याच्या सोबत आहे पूर्ण 100% इमानदारीने त्याच्या सोबत आम्ही उभे आहे. आणि याच्या पुढे सुद्धा जिंदगी में क्या मिला है तो विरासत में सिर्फ मेहनत और खून में सिर्फ ईमानदारी है. और वही लेके ये मैदान में उतरी हूं. बरेचसे लोक लोकसभाचे वेळीस वर्धा लोकसभा असो की अमरावती लोकसभा असो की महाराष्ट्रामध्ये दादांनी सांगितलं, फक्त पूर्ण 2 लाख जर मतं आपल्याला पडले असते तर मेजॉरिटीनी महाराष्ट्रामध्ये खासदार आपण दिलं असतं. पण आपल्या मनात कुठे ना कुठे जेव्हा उमेदवारी देण्यात येते, मी नाही म्हणत कोणता उमेदवार कशा आहे कशा येईन विधानसभेला, ते सगळी गोष्टी ना पाहताना एकच चेहऱ्यासाठी आपल्याला काम करायचे, जे महाराष्ट्रासाठी एक निष्ठाने काम करताना रक्ताचा पाणी करते, ते देवेंद्र फडणवीस जी. आणि देशावर काम करणारा एक निष्ठाने, अरे ना जिसके आगे कुछ है ना जिसके पीछे कुछ है, पीढ़ी को कोई दे के जाने वाला नहीं, एक निष्ठा से काम अगर कोई करता है तो वो देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी काम कर रहे हैं. आज शेतकऱ्यांसाठी जे दुसऱ्या पक्षाचे ना लोकसभामध्ये अधिवेशन मध्ये यावेळी मी जाऊ शकली नाही, पराभूत झालं माझं. पण हे अधिवेशनामध्ये आल्यानंतर एक खंत नेहमी राहीन, ज्या हिंदुस्थानची माती डोक्यावर लावून आम्ही दिवस रात्र काम करतो, त्या हिंदुस्थानासाठी आम्ही जगतो. ते काँग्रेसचे राहुल गांधी म्हणता की हिंदू लोक हिंसा करतात, हिंसाहारी आहे म्हणून हे आतंक फैलवतात. मी आपल्याला एवढंच सांगू शकते, जेवढेही कार्यकर्ता इथे आहे, या विधानसभामध्ये जीवाची रान करण्याची गरज आपल्या सगळ्यांची आहे. मग दादांनी कोणता उमेदवार दिला, कशा दिला, महायुतीचा कोणता कॅन्डिडेट आपल्या समोर आहे, कारण जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन, नगर परिषद या सगळे इलेक्शन येणारा भविष्य आहे. तुमचं अस्तित्व पक्षापेक्षा जास्त विचारांचं अस्तित्व आहे. ते विचार आपण प्रत्येकाने आपल्या गावामध्ये, आपल्या एरियामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये हा जिवंत राहिला पाहिजे. त्याकरिता आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. जेव्हा पक्षाकडे 2 खासदार 2 आमदार इथून सुरुवात केली आणि आज इथपर्यंत तुम्ही पोहोचवलाय, तर जेही लोक म्हणतात ना माझी लाडकी बहीण सुरू केली, ते 5,000 द्या, 9,000 द्या, 10,000 द्या, तुम्ही विसरला का म्हणा? 50-60 वर्षापासून तुम्ही त्या गादीवर बसले होते, तुम्ही आमची बहिणी लोकांना का दिले नाही, का मदत केली नाही? आज शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करून सगळ्यात मोठी मदत त्यांना जर कोणी केली असेल ते भारतीय जनता पार्टीनी आणि महायुतीची सरकार या महाराष्ट्रामध्ये त्यांनी केली आहे. मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करीन की येणारा भविष्य
आपले महाराष्ट्राचा, आपण त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. राहुल गांधीजींनी संविधानची बुक हातात घेऊन जेव्हा पूर्ण प्रचार केला आणि चुकीच्या प्रचारामुळे बरेचसे लोकांचा पराभव या देशामध्ये झाला, जो इमानदारीने या देशाकरिता काम करत होता. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, आमच्या एक मंत्रीने त्यांना प्रश्न विचारला होता, संविधानचे पानं किती आहे म्हणे ते सांगा म्हणा राहुल गांधीजी, आणि मग तुम्ही संविधानाची गोष्ट करा. मला तर काही विद्यार्थ्यांना समजत नाही. आमचे देशाचे प्रधानमंत्रीजींनी सांगितलं 99% घेणारा विद्यार्थी 90 वर आला. सोमरचा नापास झालेला विद्यार्थी तिसऱ्यांदा तो चांगल्या पद्धतीने उत्साह करत आहे. तर मग हुशार कोण आहे आणि बुद्धू कुठे आहे हे इथूनच आपण ओळखलं पाहिजे की नापास झालेला विद्यार्थी तिसऱ्यांदा तो उत्साह मनवता पूर्ण देशामध्ये राहुल गांधीजी की मी तिसऱ्यांदा सुद्धा नापास झालो. 99% घेणारा विद्यार्थी 90 वर आला, तो मेरिट वर आला, तरी तो खुशी कोण मनवते? जो नापास झालेला आहे. मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की भारतीय जनता पार्टीचा मग मोर्शी असो, आपला या मतदारसंघातला कोणताही विधानसभा असो, या अमरावतीचं कोणताही विधानसभाचं क्षेत्र, दादांनी ज्यांना उमेदवारी दिली त्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला परिवार म्हणून उभा राहायचं आहे. कोणताही मतभेद ना पकडताना, कोणतीही दुसरी विचार ना ठेवताना. नहीं तो मैं एक बात बताती हूं, भारतीय जनता पार्टी को गिराने की ताकत किसी और में नहीं है. सिर्फ अपने रक्त कशा म्हणतो, रक्त शेवटी रक्तच असते. आणि जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी आणि पक्ष जेव्हा उमेदवारी देते तो त्या विचाराचा रक्त घेऊन तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्या मतदारसंघाला रिप्रेझेंट करण्यासाठी उभा राहते. तर मी तुम्हाला एवढीच विनंती करीन, आतापर्यंत जे नुकसान झालं ते सगळं बाजूनी ठेवून येणारे काळामध्ये जे पक्षाचा आदेश राहील त्या आदेशाकरिता आपण सगळ्यांनी जीवाचा रान करू. फक्त 2 महिने तुमचे पाहिजे, 5 वर्ष तुमचे हिशोबाने या पूर्ण महाराष्ट्राचे काम होणार आहे. त्याकरिता आपण सगळे महिलांची ताकद खूप मोठी आहे बरं. माझी अमरावतीनी जेवढे मत मला भेटले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा कोणाचा असन ती महिलांचा होता. ज्या मतदारांनी मला मतदान तेव्हा केलं, त्या मतदानामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. बोंडे साहेबांनी म्हटलं की एवढा मजबूत उमेदवार पडण्याचं दुःख कायले म्हणते ते नवनीत राणाला विचारा. दिवस रात्र एक केल्यानंतर सुद्धा काही विचारांमुळे माझा पराभव झाला. मैंने उस दिन भी बोला है, हारी हूं पर मेरी हिम्मत को नहीं हारने दूंगी. आणि ते सगळे उमेदवारांना माझी विनंती राहील. आणि आम्ही एकटे, देवेंद्रजी एकटे, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच असा व्यक्ती आहे ज्याला घेरण्याचा प्रयत्न बाकी सगळे राजकीय पक्ष करत आहे. आणि त्याला जर वाचवायचं आहे तर तुमच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांचा रक्त गरम झाला पाहिजे की आमच्या नेत्यावर कोणी बोलून जातेच कसं, आमच्या नेत्यावर फेसबुकवर, इंस्टावर, सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर टीका करून जातेच कसं. अरे देवेंद्र फडणवीसचा नाता हा अमरावती जिल्ह्याशी काही नवीन नाही आहे. त्यांचा नाता खूप जुना आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी शपथ घेतल्या पाहिजे की जेवढेही दोन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये जेवढेही विधानसभा आपले चिन्हावर, कमळ चिन्हावर, महायुतीचे सिंबलवर जेही उभा राहील त्याच्या पाठीशी आपण एक निष्ठाने उभा राहून ते शपथ घेऊन आज आपण इथून गेलो पाहिजे. आणि दादा, हम तो आपको देखकर हमारे जिंदगी में जितने 5 साल, गेल्या 5 वर्ष मी ॲज ए खासदार जेव्हा मी पूर्ण काम केलं, आपल्याला पाहून खूप हिम्मत बांधून मी पुढे चालण्याचा प्रयत्न करत होते गेल्या 5 वर्षापासून. जेव्हा 2019 मध्ये जेव्हा बेईमानी केली आमच्या देवेंद्र दादासोबत, तेव्हा त्या बेईमानाला उत्तर देण्याचं काम आमच्या दादांनी केलं. आणि आज हे सगळे बेईमान मिळून कोणी आंदोलन करण्याचे मागे आहे तर कोणाचं नाव खराब करायचं तर देवेंद्र दादाचं, कोणावर टीका करायची तर दादावर करायची, कोणाला याच्यावर आरोप करायचे तर दादावर करायचं. कोणीही जर फ्लाईट पकडली त्याच्या मागे कोण आहे तर दादा आहे. कोणी आंदोलन जर चिघळलं तर त्याच्या मागे कोण आहे तर दादा आहे.
जर काही वाईट झालं तर त्याला पकडण्याचं कारण एकच आहे, हिला उत्तर देण्याचं काम दादाचं नाही, हिचा उत्तर देण्याचं काम तुमच्या आणि आमच्यासारखे कार्यकर्त्यांचं आहे, ज्यांनी गावामध्ये येऊन सोशल मीडियामध्ये येऊन बाहेर उभे राहून कवच सारखा बनून दादाला सिक्युअर करणे, कारण की दादा नाही, हे आपली विचारधारा आहे जे त्यांच्यासोबत जुळून आहे आणि त्या विचारधारांना या महाराष्ट्रामध्ये जीवन ठेवण्याचं काम तुमचं आणि आमचं आहे. फक्त तेवढीच विनंती करीन आणि बोंडे दादांना आपल्याला परत एकदा वाढदिवसाची खूप मनापासून शुभेच्छा देते. हिम्मत नहीं छोड़ेंगे और मेरी अमरावती को पीछे भी नहीं रहने देंगे. लड़ने वाले हैं, डरने वालों में से नहीं है. तुम्ही ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ना त्यांची कोणाचीही नाव मी घेणार नाही. माझ्यासाठी माझा महत्त्वाचा विचार आहे, ते विचार घेऊन या मतदारसंघामध्ये काम करणार आहे. आंधी में रुकने वाली नवनीत राणा और भारतीय जनता पार्टी नहीं है. ऐसे कई आंधियों को निपटा के आगे बढ़ने की ताकत हम लोग रखते हैं. बस आपल्या सगळ्यांना मी विनंती करायला आली, शेतकऱ्यांसोबत भारतीय जनता पार्टी आहे, महिलांसोबत भारतीय जनता पार्टी आहे, एज्युकेशनसाठी हायर एज्युकेशन फ्री मध्ये व्हावं मुलींचं त्याकरिता भारतीय जनता पार्टी आहे. प्रत्येक लहान लहान गोष्टीपासून ते मोठे निर्णयापर्यंत घेण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल ते फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यासोबत आमचे देवेंद्र फडणवीस जी मध्येच ती ताकद आहे. तर म्हणून आपल्याला विनंती करीन, ही लढाई त्यांची नाही, तुमची आणि आमच्या विचाराची आहे. त्या लढाई आपल्याला लढायची आहे आणि म्हणून मला इथे आपले पक्षाचे एक कार्यकर्ता म्हणून दादांनी इथे बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि एकदा बोंडे साहेबांसाठी जोरदार टाळ्या म्हणून त्यांचं अभिनंदन आणि वाढदिवस साजरा आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. थँक्यू सो मच. भारत माता की धन्यवाद. यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कार शेतकरी बांधवांचं स्वागत सन्माननीय देवेंद्रजी करतील अशी त्यांना विनंती करतो. मी नाव घेत आहे सौ रजनीताई रावणकर, श्री अरविंदजी तट्टे, राहुल उभाळे, विजयजी लाडोळे, नरेंद्रजी शिंगणे, विनय बोथरा, पुषक खापरे, नामदेव वैद्य, सुषमा वैद्य या दोन्ही दाम्पत्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार आहे. धामणगाव रेल्वेचे गोपालजी धुर्वे, ममता ठाकूर, प्रविदास बेलखेडे